खूप आनंद आहे, गर्व नाही आहे आणि अभिमान पण नाही. फक्त आनंद आणि समाधान आहे की आपण इतके वर्ष, इतकी सगळ्यांची मेहनत आहे, इथे सगळे बनलेल्या प्रत्येकाची, अगदी मी नेहमी सांगते की हे आपले हिरे आहेत, खरोखर हिरे आहेत. कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती की जे कोणी मोठे क्रांतिकारक होऊन गेले, नेते होऊन गेले, संत होऊन गेले, महात्मा, त्या सगळ्यांना जे काही वाटत होतं करावं समाजासाठी, ते लोकांशिवाय अशक्य होतं. कितीही मनात विचार असले तरी एकटा माणूस काही करू शकत नाही. जे खूप गेले, खूप मोठी लोक की जे थोर आहेत, ज्यांचं नाव आज आपण अजूनही घेतो, असे सगळे जे मोठे लोक होते, पुरुष होते, स्त्रिया होत्या, त्यांनी समाजासाठी जे केलं ते लोकांना धरून केले आणि म्हणून आजही आपल्याला त्यांची आठवण आहे. तर हे आपण नेहमीच स्मरणात ठेवतो की हे आपलं एकट्याचं काम नाही आहे. म्हणजे आपण म्हणतो मी हे केलं, पण इथे सगळेजण खूप मेडिटेशन किंवा योग या गोष्टीत अनेक जण काम करतात. तर हे आपल्याला परमेश्वरच सांगतो की हे मी केलेलं नाही आहे, हे आपण सगळ्यांनी मिळून केलेलं आहे. म्हणून आज बघा 2017ला आपण जे सुरू केलं काम ते आज 2025 आहे. जेव्हा जग थांबलं होतं कोविडमध्ये, तेव्हाच आपण थांबलो होतो. पण आपण एवढ्या वर्षात कुठलाही आपला मेगा ड्राईव्ह फेल गेलेला नाही, कलेक्शन ड्राईव्ह फेल गेलेला नाही किंवा कुठलीही गोष्ट नाही. भले आपल्याकडे पैसे कमी आहेत, पण माणसं खूप आहेत आणि ही सगळे आहेत. म्हणून आज आपण इतक्या खंबीरपणे उभे आहोत. आता खूप जणांना वाटतं आपलं सगळं काम पाहून की यांचं खूप मोठं प्रशस्त ऑफिस असेल, कुठेतरी काम चाललं असेल, असं खूप विचारतात की तुमचं ऑफिस कुठे आहे, कुठे आम्ही भेटायला येतो, कुठे काम चालतं आम्हाला बघायचं आहे. पण म्हटलं आमचं काम चालतं आहे पण दाखवायलाच काही नाही. सगळं बाहेरच्या बाहेर आहे आणि सगळं काम असं आहे, पण बघण्यासाठी असं काही नाही. तर आता सगळं बघा चक्र, तुम्ही सगळे आपण आपलं घर चालवतो, कुटुंब चालवतो आणि सगळं अर्थव्यवस्थेशी संबंधित आहे. पैसा आहे तर सगळं आहे, हे सगळे जाणून आहे. आता जेव्हा आपण ध्यास 9 डिसेंबरला सुरू केला तेव्हा फक्त मनात एकच विचार होता की हे प्लास्टिक जे 17 सालीच्या आधीपासून होतं, की हे प्लास्टिक काय कामाचं आहे, एवढं जमिनीवर तिकडे तिकडे दिसतंय, काय करावं. आणि जेव्हा हे सुरू झालं तेव्हा आपण फक्त म्युझिक स्कूल एक सेंटरवर काम सुरू केलं आणि आज आपली सगळ्यांना माहिती आहे की 6 रूटवर आपण 75 सेंटर चालवतो आणि त्यामध्ये सगळ्यांचा वाटा. नालासोपाराला आपले किती कार्यकर्ते आहेत, विरारला कार्यकर्ते आहेत आणि अगदी मागच्या आपण विरारला करताना काही देशपांडे यांच्याकडे मिटिंग घेतली, ते 75+ आहेत, दोघं मिस्टर अँड मिसेस, 80च्या घरातले आहेत. पण इतका उत्साह आहे त्यांचा की त्यांच्याकडे बघून असं आपल्याला प्रेरणा येते की येस आपल्याला काम करायचं. त्यामुळे असे अनेक लोक, अनेक कार्यकर्ते, अनेक चांगल्या पदावर उच्च शिक्षित आपण म्हणतो की खूप हायली क्वालिफाईड असे लोक आपल्याशी जोडले गेले आहेत. त्यातले काही जण असे आहेत की जे म्हणतात आम्ही पुढे येत नाही, मागून आम्ही तुम्हाला पाठिंबा देतो आणि असे आहेत. चिंतक आपण म्हणतो. तुम्हाला सगळ्यांना माहिती की कुठलंही आपण काही सुरू करतो तेव्हा अडथळे येतात, संकट येतात, ती ध्यासवर पण आली. आता ती आत्ता काही सगळी सांगायची नाही संकट, पण त्याला पुरून उरणे असा हा शब्द नाही मी वापरत, पण त्याला धैर्याने सामोरं गेलं. खूप आलं काही गोष्टी बऱ्याच घडल्या, पाणी वाहून गेलं म्हणतात, पण आपण गंभीर होतो. एकच माहिती होतं की आपलं काम हे नेक आहे, 100% सगळं प्रामाणिक आपण काम करतो आहोत. त्यामुळे आलेल्या अडथळ्यांवर आपण सहजतेने मात केली आणि आज आपण 8व्या वर्षात इकडे पूर्ण होऊन पदार्पण केलेले
आज इथे आपण सगळे आज म्हणून म्हटलं आपण गोल बसूया, कारण आज आपली मीटिंग नाही आहे. आज आपल्याला फक्त आनंद साजरा करायचा आहे आणि आज आपण सगळ्यांना संधी देऊयात की तुम्हाला काही बोलायचं आहे, काही व्यक्त व्हायचं आहे, काही चुका असतील तर त्या सांगा, काही सुधारणा तुम्हाला असं वाटत असेल की आपल्याला हे सुधारायचं आहे ते सांगा, वैयक्तिक चुका असतील त्या पर्सनल सांगा आणि ज्या ध्यासच्या चुका असतील त्या इथे सांगा. आणि आपल्याला अजून मोठं व्हायचं आहे, खूप काम करायचं आहे आणि आपल्याला तुम्हाला माहिती आहे की कुठल्याही कोणाचाही असा सपोर्ट नाही आहे की चला आपण तयार केलेलं आहे. 8 वर्ष आपल्या सगळ्यांची मेहनत आहे आणि 8 वर्षाच्या कालावधीत आपण इतके मोठे झालो. म्हणजे खूप जण म्हणणारे आहेत असे की तुमचं नाव माहिती आहे म्हणजे ध्यास. कुठेही गेलो तरी बघा, तुम्हाला आता किती हा अनुभव आहे मला माहिती नाही, पण कुठेही आपण जातो ध्यास का म्हणजे ध्यास हे नाव सगळे ओळखतात. भले आपण वैयक्तिक कोणाला ओळखत नसेल ते ठीक आहे, पण आज नाव आपलं बऱ्याच ठिकाणी झालं आहे. पण हेही हाही एक खेद असं नाही, पण आपल्याला खूप काम करायचं. वसई विरारची आत्ताची लोकसंख्या जवळपास 25 लाख आहे, तर आपण 25 लाख लोकांपर्यंत अजूनही पोहोचलेलो नाही. आणि त्याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे की आपण घरोघर, शाळा कॉलेजमध्ये सगळीकडे पोचून ते अभियान हे आपलं जे आपण स्वीकारलेलं आहे की आपल्याला हे काम करायचं आहे ते कसं आपण तडीच नेऊ, याच्यावर सगळी लोकं तिथे जोडली जातील, याच्यासाठी आपल्या सगळ्यांना प्रयत्न करायचा आहे. हे माहिती आहे की इथे जमलेले बरेच नोकरी करणारे, बिझनेस करणारे आहेत, त्यांना वेळ नाही मिळत, शकत नाही, सगळे वेळ नाही देऊ शकत. पण जे माझ्यासारखे आहेत, घरी आहेत, ते थोडा वेळ काढू शकतात. आणि मागेही आपण नेहमी सांगतो की थोडा वेळ दिला तर आपण जास्त काम करू. तर आज आणि कुलकर्णी मॅडमचा पण वाढदिवस आहे. मी लिहिलं होतं की सागरच्या त्या इंग्लिश स्कूलमधल्या मॅडम आहेत, त्यामुळे त्याच्या ज्या गुरु आहेत त्या माझ्या पण गुरुच आहेत. आणि त्यांनी 8 वर्ष खजिनदार पद खूप चांगल्या प्रकारे सांभाळलं. तुम्हाला खोटं वाटेल, रात्री 12-1 पर्यंत त्यापासून आम्ही दोघी मेसेज करतो झालं का काम. रात्री 1 वाजता त्या पण बसलेल्या असतात, तिकडे मी असते, मेसेज होतो, मग आम्ही नंतर बोलतो. असं खूप वेळा झालेलं आहे. म्हणजे असं वाटतं हिशोबाचं काय काम, पण खूप काम असतं. जरी आपलं पैसे आपल्याकडे खूप नाही आहेत, हे जरी सत्य आहे तरी काम आहे. आता बघा, उद्या सकाळला आपल्याला मी टाकलं होतं ग्रुपवर आपल्या भरपूर कॉलेजमधून उद्या बोलवलं तर मी आणि उद्या जातोय. सारखं काहीतरी चालू असतं, कोणाचे फोन येत असतात. आता पिशव्यांची ऑर्डर आली आहे, माझ्या बायकांना सांगितलं पिशव्या आल्या, मग पिशव्या साड्यांचं ऑर्डर करावं लागतं. तर असं काम चालूच आहे, अखंड चालू. तर ही आपण म्हणतो ना की ज्योत आपण ही तेवट ठेवलेली आहे आणि ती अखंड देवघरात जसं आपण दिवा तेवट ठेवतो तशी ही ज्योत आपली अखंड चालू राहणार. आपल्याला नवे कार्यकर्ते, नवीन तरुण मुलं मुली जसं यश आहे तसे आपल्याला हवे आहेत, कारण त्यांच्यात एनर्जी, आत्ताची टेक्नॉलॉजी जे सगळे आत्ताचे मेसेज होते ते यशनीच केले. त्यामुळे त्याच्यासाठी आपण त्यांनी त्याला सुद्धा विचारतो, त्याला मग मी बोला देते की मेसेज तयार करायला किती वेळ लागतो. एक मेसेज नॉर्मली मला सगळे कॉन्टॅक्ट दिले जातात की सेंटर जे आहेत जे कॉन्टॅक्ट्स आहेत, मग ते पण एकदा प्रोटोटाईप बनवला की त्याच्यावरती अजून 10 चेंजेस असतात. ते सतत माझा आणि माझा पण रात्री 12-12:30पर्यंत आम्ही ऑनलाईन बसून ते सगळं बनवत होतो. आणि मग नंतर ते शेवटी फायनल करून पाठवून मग आम्ही तेवढे झोपलो. सो एक साधा मेसेज जरी असला तरी थोडी तयार करायला वेळ लागतो. आणि अकाउंटिंग असेल, काही असेल, तर सगळे लोक इकडे खूप जास्त मोलाचं योगदान देतात आणि सगळ्यांसाठी एकदा खूप जोरदार आला. म्हणजे मला हे सांगायचं आहे की जेव्हा हे मेसेज तयार होऊन ग्रुपवर येतात ना, तर त्याच्या मागे 8 दिवस आधी
रोज रोज कॉलेजला यश फ्री आहे मी त्याला कॉन्टॅक्ट जेव्हा नेहमी करतात तेव्हाही असतात की ते ऑफिसमध्ये बिझी असतात नोकरी आहात का नाही आता नाही